काशीनगर गावातील एका मोडकळीस आलेल्या कच्च्या घरात गौरी आणि मंगला नावाच्या दोन बहिणी राहत होत्या. त्यांच्या वयापेक्षा त्यांच्या खांद्यावरच्या जबाबदाऱ्या अधिक जड होत्या. त्यांच्या आईचं त्यांच्या लहानपणीच निधन झालं होतं आणि काही वर्षापूर्वी वडीलही त्यांना सोडून गेले होते. घर मात्र तसंच होतं, फक्त त्यात राहणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हरवलं होतं. अगं उठ ग, किती वेळ अशीच जमिनीवर पडून राहशील. दररोज असंच वाटतं गौरी, आई जिवंत असती तर कदाचित ही सकाळ एवढी जड वाटली नसती. ती आपल्याला उठवायची, थोडं रागवायची आणि मग स्वतःच आपल्यासाठी भाकरी भाजायची. आता बघ ना, ना रागावणारं कोणी आहे ना विचारपूस करणारं. आता तर प्रत्येक सकाळी स्वतःला समजवावं लागतं, आजही जगायचं आहे असं. ताई, काल रात्री झोपच लागली नाही. स्वप्नात आई दिसली, म्हणाली घाबरू नकोस, मी इथेच आहे. पण डोळे उघडले तेव्हा फक्त या भिंती दिसल्या. कधी कधी वाटतं पुन्हा झोपावं सत्यापासून पळण्यासाठी, पण पोटाची भूक लगेच आठवण करून देते की आता स्वप्न पाहण्याचाही हक्क आपल्याकडून हिरावला गेला आहे. हो ग, स्वप्न आता आपल्यासाठी राहिलीच नाहीत, फक्त दिवस काढायची सवय झाली आहे. पण तू सोबत असतेस तेव्हा वाटतं अजून सगळं संपलेलं नाही. असं बोलत बोलत काही वेळानंतर दोघी बहिणी सकाळच्या नाश्त्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या. चुलीजवळ थंड राख पडलेली होती. ताई बघ ना, पिठाचा डबा जवळजवळ रिकामा झाला आहे. आई म्हणायची घरातलं अन्न संपलं म्हणजे परिस्थिती खूप वाईट आहे. आज तीच वेळ आपल्यावर आली आहे. ताई, कधी कधी वाटतं भूक फक्त पोटालाच नाही तर मनालाही खात असते. राग येतो, रडू येतं, पण रडूनही काय मिळणार? रडून काहीच मिळत नाही, पण न रडताही हा त्रास कमी होत नाही. जर आई असती तर आज आपल्याला असं उपाशी झोपावं लागलं नसतं. पण आता आपल्यालाच आई व्हायचं आहे आणि वडीलही. आज पुन्हा इतरांच्या घरी काम शोधायला जावं लागेल. कदाचित संध्याकाळी काही कोरड्या भाकऱ्या मिळतील, त्यावरच आजची रात्र काढावी लागेल. ताई, आपलं आयुष्य कायम इतरांच्या उरलेल्या तुकड्यांवरच चालणार का? अगं, जोपर्यंत नशीब बदलत नाही तोपर्यंत हाच आपला वास्तव आहे. दोन्ही बहिणींच्या वाट्याला खूप दुःख आले होते. त्या दोघी अशाच आपले दिवस कसाबसा काढत होत्या. कधी 2 वेळचं जेवण मिळायचं तर कधी उपाशी पोटी झोपावं लागायचं. अशाच एका दिवशी त्या दोघी बहिणी गावातील घरांमध्ये कामाच्या शोधात कच्च्या रस्त्यावरून चालत होत्या. अरे, ह्याच त्या मुली आहेत ज्यांचे आई वडील गेले. एकेकाळी यांच्याही घरात आनंद आणि गजबज होती. पण आता बघा, मान खाली घालून कामाच्या शोधात फिरत आहेत. नशीब फार निर्दयी असतं, सरळ माणसांनाच जास्त त्रास देतं. ताई, लोकांना आपलं दुःख माहीत आहे तरीही कोणी जवळ येत नाही. कारण दुसऱ्यांचं दुःख ऐकून कोणाचं घर चालत नाही. हे आपलं गाव आहे मंगला, इथे मजबुरीला काहीच किंमत नाही. सगळे आपली अवस्था पाहून दुःखी होतात, पण मदतीला कोणी पुढे येत नाही. दोघी बहिणी असेच बोलत चालल्या होत्या. इतक्यात त्यांच्या समोर गावाचा मुखिया आणि त्याचा मित्र जमीनदार जयवर्धन उभे राहिले. अरे, गावात राहायचं असेल तर काम करावंच लागेल. इथे कोणाला काहीही मोफत मिळत नाही. तुमचे आई वडील गेले, त्यात गावाचा काय दोष? आम्ही कुणालाही दोष देत नाही. आम्हाला फक्त जगण्यासाठी थोडी जागा आणि सन्मानाने मिळणारी भाकरी हवी आहे. आम्ही मेहनत करण्यापासून मागे हटत नाही. फक्त आम्हाला माणूस म्हणून वागणूक मिळावी एवढंच अपेक्षित आहे. अगं, माणूस तोच जो कामाचा असेल. काम करा, कमवा आणि स्वतः खा. गावकऱ्यांना दोष देऊन काही होणार नाही. मेहनत करायला जमणार नसेल तर भीक मागा. मुखिया आणि जमीनदार यांच्या कठोर शब्दांनी दोन्ही बहिणींचं मन फार दुखावलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तरीही गौरी धैर्य एकवटून म्हणाली, मुखियाजी,
जमीनदार साहेब, तुम्ही गावचे मोठे आहात, तुम्हीच आमचं धैर्य वाढवायला हवं. मदत करू शकत नसाल तरी किमान आमचा अपमान तरी करू नका. बघा, दोर जळला तरी त्याचा पीळ जात नाही. तूही तुझ्या बापासारखीच आहेस. तुझा बापही नेहमी मोठ्या मोठ्या गोष्टी करत होता, पण त्याचा काय उपयोग? बोलून काही होत नाही. शेवटी आपल्या जमिनीवर शेती करत करतच मेला ना. किती वेळा सांगितलं होतं त्याला, जमीन मला विक आणि त्या पैशांनी काहीतरी धंदा कर. पण तुझा बाप देशाचा कष्टाळू शेतकरी बनायला निघाला होता. जमीनदाराने त्यांच्या स्वर्गवासी वडिलांचा असा अपमान करताच गौरी आणि मंगला यांच्या मनात खूप राग उसळला. पण त्या दोघींनाही त्यांच्या समोर काही बोलता आलं नाही. डोळ्यात अश्रू घेऊन त्या तिथून निघून गेल्या. काही वेळ त्या दोघींनी वेगवेगळ्या घरामध्ये जाऊन काम मागितलं, पण गावातील बहुतेक लोक आपली कामं स्वतःच करत होते, त्यामुळे त्यांना कुठेही काम मिळालं नाही. शिवाय घरच्या कामांशिवाय त्यांना दुसरं काही कामही येत नव्हतं. काही वेळानंतर गौरी आणि मंगला त्या कच्च्या रस्त्याने परतू लागल्या. पाय पुढे चालत होते, पण मन मात्र तिथेच अडकून राहिलं होतं, जिथे त्यांच्या वडिलांच्या कष्टाची जमीनदाराने चेष्टा केली होती. सूर्य मावळतीला झुकला होता. गावाच्या हवेत थंडावा होता, पण दोघी बहिणींच्या छातीत मात्र जळजळ होती. दिवसभर काम मागत फिरताना त्यांनी नीट काही खाल्लंही नव्हतं. ताई, आज पहिल्यांदाच असं वाटलं जणू बाबा खरंच गेलेत. आधी फक्त त्यांची उणीव जाणवायची, पण आज असं वाटलं त्यांच्या सन्मानालाही आपल्यासमोर मातीमध्ये मिळवलं गेलं. मंगला, बाबांचा सन्मान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जे लोक दुसऱ्यांच्या मेहनतीची थट्टा करतात त्यांना खरं तर स्वतःच्या आतली गरिबी दिसत असते. जयवर्धनला आजही बाबांची भीती वाटते, म्हणूनच तो गेलेल्या माणसाशीही भांडतोय. भीती? ताई, बाबांपासून कोणाला भीती वाटणार? ते तर अगदी साधे होते, जास्त बोलतही नव्हते. अगं, हाच तर मुद्दा आहे. जो माणूस सत्य बोलतो तो शांत राहूनही भारी पडतो. असं बोलता बोलता दोघी घरी पोहोचल्या. तीच मोडकळीस आलेली भिंत, तेच छपरातून झिरपणारं पाणी. ताई, जर बाबा जिवंत असते तर आपल्याला असं दारोदार भटकावं लागलं असतं का? अगं, बाबा असते तर कदाचित लढले असते, पण त्यांनी आपल्याला एक गोष्ट शिकवून ठेवली आहे, कधीही झुकायचं नाही. तुला आठवतंय का, जेव्हा जमीनदार पहिल्यांदा आपली जमीन घ्यायला आला होता तेव्हा बाबांनी काय सांगितलं होतं? ते म्हणाले होते, जमीन फक्त माती नसते, ती पुढच्या पिढ्यांचा श्वास असते. हे बोलून गौरी शांत झाली. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच दिसत होतं, जे फक्त दुःख नव्हतं. रात्र गडद होत चालली होती. दोघींनी थोडीफार डाळ तांदूळ घेऊन खिचडी बनवायची तयारी सुरू केली. तेवढ्यात दारावर हलकासा ठोका पडला. ताई, या वेळेला कोण असेल? गौरी थोडी घाबरली, पण तरीही तिने जाऊन दार उघडलं. तिच्या मागे मागे मंगलाही आली. दारात एक म्हातारा माणूस उभा होता. वाकलेली कंबर, पांढरी धोतर आणि डोळ्यात एक विचित्र अस्वस्थता. अगं, तूच गौरी ना, ओम प्रकाशची मुलगी? त्या वृद्धाच्या बोलण्याने गौरी थोडी गोंधळली. हो, पण तुम्ही कोण आणि तुम्हाला माझे बाबा कसे माहीत? म्हाताऱ्याने आजूबाजूला नजर फिरवली आणि हळू आवाजात म्हणाला, आता नाही सांगू शकत, पण एवढं लक्षात ठेव मुली, तुझे बाबा तसे शेतात काम करत करत मरण पावले नव्हते. हे ऐकताच मंगलाच्या तोंडचे शब्द चडकले. काका, तुम्ही काय म्हणताय? तो वृद्ध पुन्हा एकदा मागे वळून पाहू लागला आणि म्हणाला, वेळ आल्यावर सत्य आपोआप समोर येईल. फक्त जयवर्धन पासून दूर राहा आणि तुमच्या घरातल्या जुन्या संदुकाची काळजी घ्या. मला आता इथून जावं लागेल. असं म्हणत तो झपाट्याने अंधारात नाहीसा झाला. दोघी बहिणी घरात आल्या. घरात एकदम शांतता पसरली होती. ताई, त्यांनी काय सांगितलं? बाबा असे नाही मरण पावले.
गौरीचा चेहरा फिकट पडला होता. तीही घाबरली होती. म्हणजे आपण आतापर्यंत जे समजत होतो ते पूर्ण सत्य नव्हतं कदाचित. गौरीची नजर घराच्या कोपऱ्यात ठेवलेल्या जुन्या लाकडी संदुकाकडे गेली, ज्याला अनेक वर्षापासून कुणी उघडलंही नव्हतं. त्यात त्यांच्या वडिलांच्या जमिनीचे कागदपत्रे ठेवलेली होती. तीच जमीन जी गौरी आणि मंगला आजवर साधीसुधी समजत होत्या. त्या जमिनीखाली फक्त माती नव्हती, कदाचित एखादं असं सत्य दडलेलं होतं जे संपूर्ण गावाचं भविष्य बदलू शकत होतं. आणि कदाचित म्हणूनच जयवर्धन त्यांच्या जमिनीमागे लागला होता. गौरी आणि मंगला घरात बसल्या होत्या. त्या दोघी त्या वृद्ध माणसाच्या बोलण्याचा विचार करत होत्या. ताई, त्या अनोळखी काकांना जाऊन गेल्यापासून हे घर अजूनच रिकामं वाटायला लागलं आहे. कधी कधी सत्याची सावली घरालाही जड करून टाकते. मंगला, मला कळत नाही ते काका कुठून आले होते आणि कोणतं रहस्य मनात दडवून ठेवून गेले. ताई, त्यांनी खास त्या संदुकाचंच नाव का घेतलं? या घरात तर अजूनही खूप वस्तू आहेत ना? अगं, कारण बाबा त्या संदुकाला नेहमी जपून ठेवायचे. आई गेल्यानंतर आणि बाबांची तब्येत बिघडण्याआधी ते अनेकदा ते उघडून काहीतरी पाहायचे आणि मग शांतपणे परत बंद करायचे. असं म्हणत गौरी उठली आणि त्या संदुकाकडे चालू लागली. तिच्या मागोमाग मंगलाही गेली. यावेळी भीती कमी होती, पण विचार मात्र जास्त होते. गौरीने संदूक उघडलं. आता ना दागिने होते, ना पैशांची पिशवी, फक्त काही जुने कागद जे कापडात गुंडाळून ठेवलेले होते. ताई, हे तर जमिनीचे कागद आहेत. अगं हो, आपल्या जमिनीच्याच. दोघी बहिणी काही क्षण अगदी शांत राहिल्या. म्हणजे बाबा हे कागद इतके जपून ठेवत होते, म्हणूनच त्या काकांनी आपल्याला संदूक सांभाळून ठेवायला सांगितलं. आणि कदाचित आपली जमीन खूप मौल्यवान असावी, म्हणूनच तो जमीनदार तिच्या मागे आहे. नाहीतर त्याच्याकडे जमिनीची काही कमतरता नाही. ताई, जर जयवर्धनला कळलं की हे कागद आपल्या संदुकात आहेत, तर तो नक्कीच ते आपल्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करेल. पण जोपर्यंत हे कागद आपल्या हातात आहेत, तोपर्यंत जमीनही आपलीच आहे. आणि त्यालाही कदाचित माहीत असेल की कागद आपल्या घरातच कुठेतरी आहेत. म्हणूनच तो वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. अगं, सोड ना हे सगळं. आता जास्त विचार करायचा नाही. हो, आता फक्त हे कागद सुरक्षित ठेवायचे आहेत. आणि त्या काकांना शोधायलाही लागेल जे आपल्या घरी आले होते. त्यांना आपण आधी कधी पाहिलं नव्हतं. कळत नाही ते कोणत्या गावाचे असतील. त्याच दरम्यान गावाच्या दुसऱ्या टोकाला जयवर्धनचं पक्कं घर अजूनही उजेडात नाहून निघालेलं होतं. घराच्या आत जयवर्धन आणि गावचा मुखिया बसले होते. अरे, ओम प्रकाश गेला. आता त्याच्या मुली उरल्या आहेत. वेळ आता आपल्या हातात आहे. अरे, वेळ आधीही आपल्या हातात होता, पण ओम प्रकाश मध्ये उभा होता. त्याला आपल्या जमिनीची खरी किंमत माहिती होती. तुला पूर्ण खात्री आहे का की कागद त्यांच्या जवळच आहेत? अरे, ओम प्रकाश मूर्ख नव्हता. त्याला माहिती होतं की ही जमीन साधी नाही. मला सगळं माहिती आहे. आणि तुलाही आठवत असेल, जेव्हा त्याला समजलं की त्याची जमीन खास आहे, तेव्हा तो सर्वात आधी आपल्याकडेच आला होता. पण आपण त्याला सत्य सांगितलं नाही. अरे हो, मला माहिती आहे. त्या जुन्या गोष्टी आता काढू नकोस. पण जर त्या मुली त्यांच्या बापापेक्षा जास्त शहाण्या निघाल्या तर? जयवर्धनने हलकसं हसत उत्तर दिलं. त्या हसण्यात माणुसकी नव्हती. अरे, भूक माणसाला सगळ्यात आधी झुकवते. आणि त्या दोघी आधीपासूनच उपाशी आहेत. जसं त्यांच्या बापाला धमक्या द्यायचो, तसंच आता त्यांनाही घाबरवू. मग काय ठरवलं आहे? ठरवायचं काय आहे? आधी भीती, मग लालच, आणि गरज पडली तर सरळ धमकी. हे बघ जयवर्धन, तुला जे करायचं आहे ते कर. मी मागून तुझी मदत करेन. पण लक्षात ठेव, माझं नाव पुढे यायला नको.
त्या जमिनीचं खरं रहस्य गावात कोणालाही माहिती नाही आणि हाच आपला फायदा आहे. त्या जमिनीवर कब्जा करून ती विकायची. जयवर्धनच्या डोळ्यात एक विचित्र चमक दिसू लागली. अरे तू याची काळजी करू नकोस. आणि बरंच आहे की अजून कोणालाच सत्य माहिती नाही. ज्या दिवशी सत्य बाहेर येईल त्या दिवशी फक्त त्या 2 बहिणी नाही तर संपूर्ण धनपूर गाव हादरून जाईल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जमीनदार आपल्या काही माणसांना घेऊन त्या दोन्ही बहिणींच्या घरी पोहोचला. त्याने थेट त्यांच्यावर जमीन विकण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. अगं मुलींनो, आता खूप झालं तुमचं. मी कामाच्या व्यापात विसरलोच होतो की तुमच्या वडिलांनी माझ्याकडून कर्ज घेतलं होतं आणि तेही पूर्ण फेडलं नव्हतं. फक्त अर्धच कर्ज फेडलं होतं. आता तुम्ही दोघी माझं कर्ज फेडू शकणार नाही, म्हणूनच तुमच्या शेताची जमीन मला अर्ध्या किमतीत विकून टाका. कर्ज माफ करून टाकेन आणि जर नाही म्हणालात तर माझे माणसं जबरदस्तीने जमिनीचे कागद घेऊन जातील आणि हे घरही पाडून टाकतील. हे ऐकताच गौरी संतापाने पेटून उठली. ती निडरपणे पुढे आली आणि म्हणाली, अहो जमीनदार साहेब, जा इथून. आणि कोणतं कर्ज? तुमच्याकडे काय पुरावा आहे? माझे बाबा मला सगळं सांगायचे, पण कधीच असं कोणतं कर्ज असल्याचं त्यांनी सांगितलं नाही. आधी पुरावा घेऊन या, मग बोला आणि मीही पाहते कोण आमचं घर पाडायची हिम्मत करतो ते. संपूर्ण गावाला ओरडून बोलावेन. चला आता निघा इथून. गौरीच्या तोंडून हे अपमानास्पद शब्द ऐकून जमीनदार प्रचंड रागावला. तुला पाहून घेतो मी. खूप जीभ चालते तुझी. आता मीही बघतो तू या गावात कशी राहतेस. या अपमानाचा मोठा बदला घेईन मी. असं म्हणत तो रागाने तिथून निघून गेला. पण जमीनदाराच्या त्या धमकीने गौरी आणि मंगला आतून हादरून गेल्या. सकाळीच त्यांना घाबरवण्यात आलं होतं, तरीही दोघींनी थोडं धैर्य एकवटलं आणि कामाच्या शोधात धनपूरच्या बाहेर जवळच्या दुसऱ्या गावाकडे निघाल्या. ताई, आपल्या गावापासून दूर येणं खूप विचित्र वाटतंय. हो ग, वाईट तर वाटतंच, पण कधी कधी आपल्याला जमिनीपासून दूर गेल्यावरच तिची खरी किंमत कळते. मग काही वेळानंतर त्या दोघी एका घरासमोर थांबल्या आणि हाक मारली, कोणी आहे का घरात? आम्हाला काम हवं आहे. झाडू मारणे, भांडी धुणे, काहीही चालेल, फक्त काम द्या. काही क्षणांनी दार उघडलं आणि समोर तोच वृद्ध माणूस उभा होता. तोही त्यांना पाहून थबकला. ताई, हे तर तेच काका आहेत. तुम्ही दोघे ओमप्रकाशच्या मुलीना इथे काय करताय? काही क्षण तिघेही एकमेकांकडे शांतपणे पाहत राहिले. काका, तुम्ही इथे? आणि त्या दिवशी आमच्या घरातून कुठे गेला होतात? त्या रात्री तुम्ही आम्हाला इशारा देऊन अचानक कुठे निघून गेलात? त्या वृद्ध माणसाने आजूबाजूला नजर टाकली आणि हळू आवाजात म्हणाला, अगं आत या. इथे उभं राहून बोलायचं नाही. बाहेर धोका असू शकतो. दोघी आत गेल्या. साधी खोली, कसलाही आडंबर नाही. काका, तुम्ही म्हणाला होतात ना आमचे बाबा असेच मरण पावले नाहीत. तुम्हाला खरं सगळं माहीत आहे ना? वृद्धाच्या डोळ्यात पाणी आलं. हो मुली, मला सगळं माहिती आहे, कारण त्या दिवशी मी त्यांच्या सोबतच होतो. काका, तुम्ही बाबांना कसं ओळखत होतात आणि तुम्ही आहात तरी कोण? माझं नाव हरिदास आहे. मी तुमच्या बाबांचा मित्र होतो आणि त्यांचा अपराधीही. हे ऐकताच मंगला हुंदके देत रडू लागली. अपराधी? काका, तुम्ही असं का म्हणताय? तुमची जमीन नेहमीच बंजर होती ना? हो, ती जमीन काहीच देत नव्हती. बाबा रात्रंदिवस मेहनत करायचे तरी पीक यायची नाहीत. हो, तुमचे बाबा खूप कष्ट करायचे, पण त्या जमिनीत काहीच उगवत नव्हतं. त्यामुळे त्यांना मजुरी करावी लागायची. पण एक दिवस खोदकाम करताना जमिनीतून काळ्या रंगाचं काहीतरी द्रव बाहेर आलं. तेलासारखं, पण थोडं वेगळं. मग काय झालं काका?
आम्हाला काही समजलं नाही, म्हणून आम्ही जयवर्धन आणि मुखियाकडे गेलो आणि चूक तिथेच झाली. त्यांनी काय केलं स्पष्टपणे सांगा. सुरुवातीला ते साधे आणि चांगले असल्यासारखे वागले, पण लगेच त्यांच्या डोळ्यात लालच उतरला. त्यांनी सांगितलं, ही जमीन साधी नाही, आम्हाला विकून टाका, आम्ही चांगली किंमत देऊ. पण तुमच्या बाबांनी जमीन विकायला नकार दिला. ते म्हणाले, ही माझ्या मुलींची ठेव आहे, त्यांच्या लग्नासाठी मी ही जमीन खूप जपून ठेवली आहे. मग काय झालं काका? त्यांनीच का आमच्या बाबांना मारलं? बोला ना, गप्प का आहात? मग दुसऱ्या आठवड्यात तुमचे बाबा शेतात मृतावस्थेत सापडले. लोक म्हणाले थकव्यामुळे गेले, पण मला माहीत आहे जमीनदार आणि मुखियाने त्यांना खूप त्रास दिला, मानसिक छळ केला आणि त्याच तणावामुळे ते गेले. हे ऐकताच खोलीत पूर्ण शांतता पसरली, जणू वेळच थांबून गेला होता. मग गौरी म्हणाली, आणि काका, तुम्ही असे लपून का राहत आहात? अगं, कारण मी जयवर्धनला प्रश्न विचारले आणि त्याला प्रश्न विचारणं अजिबात आवडत नाही. त्याने माझ्या मागे माणसं लावून मला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला आणि वारंवार धमक्याही दिल्या. तुमच्या बाबांना कधीच कळलं नाही की त्या जमिनीत नक्की काय आहे, पण मला समजलं होतं त्या जमिनीत तेल आहे, कच्चं तेल. त्यामुळे त्या जमिनीची किंमत अनेक पटींनी वाढली आहे आणि ही गोष्ट फक्त जयवर्धन मुखिया आणि मला माहीत आहे, म्हणूनच ते मला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. काका, मग ते तुम्हाला मारून टाकतील का? अगं, प्रयत्न तर सुरूच आहेत. म्हणून मी माझ्या बहिणीच्या घरी लपून बसलो आहे, पण त्यांची माणसं माझ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. हे सगळं ऐकून गौरीचं दुःख आता रागात आणि सुडाच्या ज्वालेत बदललं. बस झालं काका, खूप सहन केलं आपण. आता मी कुणालाही घाबरणार नाही. त्या निर्दयी लोकांनी माझ्या देवासारख्या बाबांवर मानसिक अत्याचार करून त्यांचा जीव घेतला. आता मी हे दुसऱ्या कुणाबरोबर होऊ देणार नाही. काका, माझ्याकडे एक युक्ती आहे, पण त्यासाठी तुम्हालाही मदत करावी लागेल आणि गावकऱ्यांसमोर न घाबरता साक्ष द्यावी लागेल. ठीक आहे मुली, तुला जे योग्य वाटेल तेच कर, पण तू नेमकं करणार काय आहेस? गौरीने हरिदास आणि तिथे उपस्थित सगळ्यांना हळूहळू आपली योजना सांगायला सुरुवात केली. काही वेळानंतर गौरी आणि मंगला जमीनदाराच्या घरी पोहोचल्या. जयवर्धन त्यांना पाहून हसत म्हणाला, काय झालं, शेवटी शहाणपण आलं ना? चल लवकर कागद आणि पैसे घेऊन जा, काही दिवस तरी भीक मागावी लागणार नाही. हो जमीनदार साहेब, आम्ही जमीन तुमच्या नावावर करू, पण एक अट आहे. ही जमीन आम्ही गावाच्या पंचायतीसमोर आणि सगळ्या गावकऱ्यांच्या उपस्थितच देऊ, म्हणजे पुढे काही अडचण येणार नाही. हे ऐकून जयवर्धन थोडा विचारात पडला आणि मग म्हणाला, ठीक आहे, जसं तुला हवं तसं होईल, पण लक्षात ठेव, गावकऱ्यांसमोर हे सांगायचं नाही की जमिनीचे किती पैसे दिले जात आहेत. तसंही पंचायत माझ्या मुठीत आहे, म्हणून जपून बोल. गौरीने जमीनदाराची अट मान्य केली आणि ती व मंगला आपल्या घरी परतल्या. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पंचायत बोलावण्यात आली. गावातील काही लोक जमा झाले. तिथे जमीनदार, मुखिया, हरिदास आणि त्यांच्या शेजारी एक सरकारी कर्मचारीही उपस्थित होता. हरिदासला पाहताच जयवर्धनचा संताप उफाळून आला, तर मुखिया थोडा घाबरल्यासारखा झाला. दोघेही हरिदास आणि त्या सरकारी अधिकाऱ्याकडे रागाने पाहत होते. तेवढ्यात गौरी पुढे आली आणि म्हणाली, गावकऱ्यांनो, आपल्या आदरणीय जमीनदार आणि मुखियाजींना आमची बंजर पडलेली जमीन हवी आहे, तीही अगदी कवडी मोलाने. पण खरं सत्य असं आहे की ती जमीन सोन्याच्या किमतीची आहे, कारण त्या जमिनीखाली तेल आहे. त्या तेलामुळे संपूर्ण गावाचा विकास होऊ शकतो आणि आम्हा दोघी बहिणींनाही या गरिबीतून बाहेर पडता येईल. पण या दोघांना ते मान्य नाही आणि ते ही जमीन स्वतःच्या ताब्यात घ्यायचा प्रयत्न करत आहेत. आता तुम्ही सांगा, आपण काय करायला हवं?
गौरीचं हे बोलणं ऐकून गावकरी दचकले. सगळे आश्चर्यचकित झाले. इतकं मोठं सत्य कुणालाच माहिती नव्हतं. सगळ्यांच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली होती. तेवढ्यात मुखिया मोठ्या आवाजात म्हणाला, गावकऱ्यांनो, शांत व्हा. हे सगळं खोटं आहे. ही मुलगी खोटं बोलते. आम्हाला याबद्दल काहीच माहिती नव्हतं. फक्त अंदाज होता की त्या जमिनीत तेल असू शकतं. आणि अगं मुली, तुला समाजात कसं बोलायचं हेही कळत नाही का? ही पंचायत आहे. इथे आधी मोठी माणसं बोलतात. मी या गावाचा मुखिया आहे. माझ्या परवानगीशिवाय तू कसं बोललीस? आता या पंचायतमध्ये काहीही नियमानुसार होत नाही. तुम्ही फक्त नावालाच मुखिया आहात. खरं तर तुम्ही चोर आहात आणि जमीनदार जयवर्धनचे चाटुगिरी करणारे आहात. अरे हरिदास, खूप बोलतोयस तू. तू तर या गावाचाही नाहीस. तू तोंड उघडू नकोस, नाहीतर तुझी जीभ ओढून काढू. जमीनदार साहेब, मुखियाजी, तुम्ही तर मर्यादाच ओलांडत आहात. इथे तुमच्या समोर एक सरकारी अधिकारी उभा आहे आणि तुम्ही उघडपणे मारामारीची भाषा करत आहात. विसरू नका, तुम्ही पंचायतमध्ये आहात. अरे गप्प बस. तू कोण मला शिकवणारा? इथे माझंच राज्य चालतं. जास्त सरकारी नोकरीचा अहंकार दाखवू नकोस. गावकऱ्यांनो, बघा हा माणूस आपल्या पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावर किती अहंकारी झाला आहे. कसा गर्वाने बोलतोय. आता तरी तुम्हाला विश्वास बसला असेल की हा माणूस आपल्याला आपल्या जमिनीसाठी धमकावत आहे. आता निर्णय तुमच्या हातात आहे. ए मुली, गप्प बस. खूप बोलतेस. हे गावकरी काय करणार? सगळे माझ्यासमोर भित्रे आहेत. काहीच करू शकत नाहीत. आणि जसा तुझा बाप आमच्या धमक्यांमुळे मेला, तशीच तूही मरशील. तुझी जमीन मी हिसकावून घेईन. त्यावर फक्त माझाच हक्क आहे. अरे, ऐकलत का गावकऱ्यांनो? हा जमीनदार आपल्यालाच भित्र म्हणतोय. हा राक्षस इतकी वर्ष गरिबांचं रक्त शोषत होता आणि आता आपल्या गावच्या मुलींनाच धमकावतोय. हो, यांना माफ करता कामा नये. यांनी खूप अन्याय केला आहे. आतापर्यंत पुरावा नव्हता म्हणून गप्प होतो, पण आता नाही. गावकरी संतापाने पेटून उठले. त्यांनी मिळून जमीनदार आणि मुखियाला चांगलंच थोपटलं. काही वेळात पोलिसांना बोलावण्यात आलं. स्वर्गीय ओम प्रकाश यांना मानसिक छळ देणे आणि अनाथ मुलींना उघडपणे धमकावणे या गुन्ह्याखाली मुखिया आणि जमीनदाराला अटक करण्यात आली. गौरी, मंगला, तुम्ही दोघे खूप धाडसी आणि प्रामाणिक आहात. खरंच तुमचं नशीब वेगळंच आहे. मी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगणार आहे की तुमच्या जमिनीखाली तेल आहे. त्यासाठी सरकार परवानगी घेईल आणि मग तुमची जमीन योग्य किमतीत खरेदी करेल. तुम्हाला भरपूर पैसे मिळतील आणि गावातही नवीन व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. संपूर्ण गावाचा विकास होईल. साहेब, तुमचे खूप खूप आभार. अरे, माझे नाही, संपूर्ण गावाचे आणि तुमच्या हरिदास काकांचे आभार माना. त्यांनीच मला सगळं सांगितलं आणि तुमच्या पाठीशी उभं राहायला प्रेरणा दिली. गौरी आणि मंगला खूप आनंदी झाल्या. त्यांनी हरिदास काका आणि संपूर्ण गावाला हात जोडून आभार मानले. गावकरीही त्यांच्या आनंदात सहभागी झाले आणि त्याहूनही जास्त त्यांना अन्यायी जमीनदार आणि मुखियापासून मुक्ती मिळाल्याचा आनंद होता. आता त्या दोघी बहिणी अनाथ किंवा गरीब नव्हत्या. त्यांच्यासोबत हरिदास काका होते आणि संपूर्ण गावाचा आधारही. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. सत्य आणि धैर्य यांच्या पुढे कोणतीही अन्यायाची ताकद टिकत नाही. लालच माणसाला आंधळं करतं, पण प्रामाणिकपणा शेवटी जिंकतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.